विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। हायकमांडशी या सगळ्याविषयी चर्चा झाली अशी माहिती देखील विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका हे काँग्रेस स्वबळावरती लढेल असं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील एकला चलो रेचा नारा देत होते आणि नेमकं काय ठरणार, महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार का यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी याविषयी बोललं जात होतं, चर्चा केल्या जात होत्या। असं असताना काँग्रेसच्या गोटातली ही एक महत्त्वाची अपडेट। तर एकीकडे मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय, असं असताना नाशिकमध्ये मात्र काँग्रेस आणि मनसे यांची युती झालेली आहे। नाशिकमध्ये स्थानिक निवडणुका या महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रितपणे लढेल। पत्रकार परिषदेमध्ये तिथल्या स्थानिक नेत्यांनी या संदर्भातली माहिती दिली। काही वेळापूर्वी ही पत्रकार परिषद पार पडली आहे। नाशिक जिल्ह्यामधल्या सर्व निवडणुका या महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रपणे लढणार आहे। महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती, व्यक्ती, संस्था, संघटना ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे। आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत। तर नाशिकमधल्या पत्रकार परिषदेविषयी आम्हाला काहीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। मनसेचा कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाही असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। अशी कुठलीही पत्रकार परिषद आहे याची मला माहिती नाही आणि मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही, अशी कुठल्या प्रकारची चर्चा ही काँग्रेसने मनसेसोबत केलेली नाही। तर नाशिकच्या नंतर मुंबईच्या संदर्भातली ही एक मोठी बातमी आहे, कारण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिका आम्ही स्वबळ